नमस्कार मंडळी, मी नीता खरे. मी आपलं यूट्यूब चॅनल मी माझं आणि तुम्ही याच्यावर तुमचं स्वागत करते. मंडळी, आज आम्ही प्रयागराज, काशी आणि अयोध्या हे तीर्थयात्रा करण्यासाठी निघालोय. आम्ही घरातनं सगळी जण मंडळी निघतोय. पर्यटक इथे आलेले आहेत. हॅलो, हे आहेत ललित खरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मधुरा खरे. नमस्कार. तेव्हा आपण आता LTT ला जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही आलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनस वरती आणि AC वेटिंग रूम मध्ये केवढी गर्दी आहे ती बघा. हे बघा, हे AC वेटिंग रूम आहे. हे आमचे उत्साही पर्यटक बसलेले आहेत. तिकडे मागे दुसरे पर्यटक आहेत, मागच्या बाजूला बसले. हे बघा, हे उत्साही पर्यटक मागे बसलेले आहेत. मंडळी, आम्ही LTT वरून आता प्रयागराजला निघालेलो आहोत. LTT प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस मध्ये आम्ही बसलेलो आहोत. हे आम्हाला जॉईन झालेले आहेत उत्साही पर्यटक श्री आणि सौ रानडे, डोंबिवली. हे परदेशी पर्यटक आहेत आणि ह्या उत्साही पर्यटक तुमच्या परिचयाचे आहेत. आणि मी प्रमोद खरे. तेव्हा आता खानपान व्यवस्था सुरू झाली की तुम्हाला दाखवतो काय येते. मंडळी, पर्यटक खुश आहेत कारण नाश्ता आलेला आहे. आता तुम्हाला मी दाखवतो याच्यात काय काय आहे ते. हे ड्रायफ्रूट मफिन आहे इथे. हे आलू भुजिया आहे. हा डाएट चिवडा आहे. हे चहाचं किट आहे. हे बघा, एन्जॉय युअर टी. हे चहाचं किट आहे. आणि ही खस्ता कचोरी आहे. कचोरी. तेव्हा आता ते ग्लास आणून देतील गरमागरम पाण्याचा, तेव्हा ह्याचा मी आस्वाद घेईन. त्यावेळेला हे आता पर्यटक, कशी आहे कचोरी? कशी आहे? चांगली आहे. टेस्टी आहे. हा, खुसखुशीत आणि मस्त. तुम्ही खाऊन बघा. चांगली आहे का? पूर्वी ते याच्या बरोबर सॉस द्यायचे. सॉसचा केचपचा सॅशे यावेळेला दिलेलं नाही. जेवणामध्ये काही राम नव्हता रात्रीच्या. चपात्या कच्च्या, अर्ध भात अर्धवट शिजलेला जसा उत्तर भारतात असतो तसा, आणि मुगाची डाळ, पनीरची भाजी. त्यांना काही चव नव्हती. हे बघा, इथे लाडू ठेवलेले आहेत. हेच खाऊन मी रात्री राहिलो. बाहेर बघा, आत्ता 7 वाजत आलेले आहेत सकाळचे. जबलपूर सोडून आम्ही पुढे आलेलो आहोत. आणि हे चहाचं किट आलेलं आहे. हे अजूनही जुन्या जमान्यात आहेत. सगळं काही असेंबल करून त्यात गरम पाणी ओतणं. आता नवीन आलेलं आहे चहा, रेडी टू मिक्स. वंदे भारतमध्ये तसा मिळतो. इथे अजूनही जुन्या पद्धतीनं हा बघा, हा किट आहे. मंडळी, आत्ता वाजले आहेत 12:30 आणि आम्ही उतरलो आहोत प्रयागराज जंक्शनमध्ये. ही आहे दुरांतो एक्सप्रेस. हे सगळे हौशी पर्यटक. गाडी 20 मिनिटं लवकर आलेली आहे. मध्य रेल्वेच्या नियमांमध्ये हा अपवाद आहे की गाडी लवकर येणं. आता इथून आम्ही कुली करणार आहोत आणि आमचं जे हॉटेल आहे त्रिवेणी दर्शन, तिकडे जाणार आहोत.
मंडळी, हे आहे आमचं हॉटेल त्रिवेणी दर्शन. आणि हे जे समोर तुम्हाला दिसते ही यमुना नदी आहे. हे बघा, हे समोर आहे कालिंदी फ्लोटिंग रेस्टॉरंट एवं वॉटर स्पोर्ट्स. आम्ही आता इथून होडी पकडून आम्ही त्रिवेणी संगमावर जाणार आहोत. बाहेर आत्ता टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस. ही आमच्या हॉटेलची रूम आहे. हे आहेत उत्साही पर्यटक रूम. कशी आहे? AC वगैरे चांगलं आहे ना? हो, छान आहे, सोय सगळी छान आहे. उत्तर प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचं हे त्रिवेणी दर्शन हॉटेल आहे. आणि या हॉटेलमध्ये आम्ही आजचा दिवस राहणार आहोत. हा इथे डबल बेड आहे. या खुर्च्या आहेत 2. हा TV आहे, AC आहे. हा गॅलरी आहे. गॅलरीतनं हा व्ह्यू समोरचा हा समोर दिसतोय. हा यमुनेवरचा पूल आहे. आणि हे हॉटेलची ही जी रूम आहे, ही रूम फक्त 2,500 रुपये पर डे, डबल ऑक्युपन्सी प्लस काय GST असेल तो, अशी आम्हाला मिळालेली आहे. मंडळी, तर आम्ही आता प्रयागला दाखल झालेलो आहोत. तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा.